नमस्कार श्रोते हो. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आज घेऊन आलेलो आहे. विनीता ऐनापुरे लिखित कथा करता करवता. सादर आहे करता करवता. आई वडिलांनी तिचं नाव क्षमा ठेवलं. ती नावाला साजेशीच होती, क्षमाशील वृत्तीची. कधी आरडाओरडा नाही, भांडण तंटा नाही, मोठमोठ्यांदा बोलणं नाही, वादविवाद नाही. क्षमाचं सगळंच कसं शांत सौम्य. भावंडांमध्येही ती त्यामुळे उठून दिसे. कधीतरी एकदा तिच्या भावानं तिची खोडी काढायची म्हणून तिचं पुस्तक लपवलं. ती आईकडे धावली. आईला तक्रार सांगितली. आई हसली आणि म्हणाली, एवढंच ना, सापडेल पुस्तक. सांग दादाला. म्हणावं करता करवता परमेश्वर आहे, तो माझं भलं करेल. क्षमानं हे वाक्य भावाला जसंच्या तसं म्हणून दाखवलं. भावानं वेडावून दाखवत तिचं पुस्तक परत केलं. ती म्हणाली, तो माझं भलं करेल. ह्यानंतर करता करवता परमेश्वर आहे, तो माझं भलं करेल, हे क्षमाचं बोधवाक्यच झालं. मुळात ती परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारी. त्यात आईचं हे वाक्य तिने जणू मनाशी कवटाळलं. चारही भावंडात क्षमा मनानं थोडी अलिप्त बनली. पण म्हणून तिनं कामचुकारपणा केलाय असं कधीच झालं नाही. शाळेत जात होती तेव्हा अभ्यास आणि घरात होती तेव्हा आईला मदत ती अगदी सहज आणि मनापासून करी. कष्टाला तिची कधीच ना नव्हती. पण मनानं मात्र ती थोडी अलिप्तच राही. क्षमा मॅट्रिक झाली. सावळा तजेलदार वर्ण, सरळ धारदार नाक, किंचित भावूक वाटणारे डोळे, बेताची उंची आणि लांब सडक केस. हे तिचं रूप बघून तिच्या मैत्रिणीच्या आईनं सहज एक स्थळ सुचवलं. क्षमा मनातून हादरली. एवढ्या लवकर लग्न? मग पुढचं शिक्षण, नोकरी? पण तिच्या मनात काही खळबळ असेल हे तिच्या आई वडिलांच्या मनातही आलं नाही. त्यांनी तिला न विचारताच लग्न ठरवूनही टाकलं. खरं तर स्थळ ठीक असलं तरी मुलाचं वय मोठं होतं आणि तो अतिशय गंभीर वाटत होता. क्षमानं नकार दिला असता तर तिच्या वडिलांनी तिच्यावर जबरदस्ती केली नसती. पण वडील करतील ते आपल्या चांगल्यासाठीच, कारण त्यांना बुद्धी देणारा तो आहे, करता करवता तो आहे, तो माझं भलं करील, ही तिची धारणा होती. क्षमे, खरं सांग, तुला मुलगा आवडलाय? क्षमाच्या भावानं तिला परसात गाठून विचारलं. क्षमा मंदसं हसली. हसू नकोस, खरं सांग. आता सांगून काय उपयोग? बाबांनी तर सगळं पक्क केलंय. हे बघ, तुला मुलगा पसंत नसेल ना तर मी लग्न मोडायला लावतो. हे तुम्ही ठरवणारं कोण? करता करवता तो परमेश्वर आहे, तो माझं भलं करील. क्षमे, जन्माचा प्रश्न आहे, उगाच भोंदूपणा करू नकोस. दादा कितीही तळमळला तरी क्षमाचं लग्न त्याच मुलाशी झालं. संसार 4 जणांसारखा सुरू झाला. नवऱ्याची नोकरी होती. महिन्याच्या महिन्याला तो पगार घरी आणत होता, क्षमाच्या हातात देत होता. त्यात क्षमा नीटनेटका संसार करत होती. 3-4 खोल्यांचं घर सजवत होती. घरभर तिचा हात फिरत होता. संसारात ती रमली होती. त्यातच 3 मुलांची तिच्या घरात भर पडली होती. त्यांचं सगळं करण्यात तिला दिवसाचे 24 तासही कमी पडत होते. पण तरी ती आनंदात होती. घरात थोडी एखादी गोष्ट कमी जास्त झाली तरी तिला त्याचं वाईट वाटत नसे. तरीही 3ऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिला असं जाणवलं की आपला नवरा बदलतोय. त्याचं घरात, संसारात, मुलाबाळात किंवा माझ्यातही मन रमत नाही. तो काहीतरी परका असल्यासारखं वाटतो. बोलता बोलता वेगळ्याच विश्वात शिरतो. त्याच्या नजरेवरनं लक्षात येतं. तो वेळच्या वेळी ऑफिसला जातो, वेळच्या वेळी घरी येतो, तरीही तो अलिप्तपणे वागतोय. असं का वाटतंय हे क्षमाला कळेना. का हा आपल्या मनाचाच खेळ आहे हेही समजेना. शेवटी एक दिवस तिनं नवऱ्याशीच बोलायचं ठरवलं आणि तिला लवकरच संधीही मिळाली. नवरा अंगणात बसला होता. 3ही मुलं तिथंच खेळत होती. क्षमा हातात भाजीचं ताट घेऊन आली तेव्हा धाकटा वडिलांच्या अंगावर चढून त्यांना विचारत होता, दादा शटअप म्हणजे काय हो? "अं? शटअप म्हणजे काय? अं? दादा सांगा ना. वडील काहीच बोलत नाहीत हे पाहून धाकटा नाराजीनं त्यांच्या अंगावरून बाजूला झाला आणि मोठ्याकडे पाहून म्हणाला, तूच शटअप. क्षमाला हसू आलं.
तिनं प्रेमानं धाकट्याला कुरवाळलं आणि सहज नवऱ्याकडे पाहिलं. नवऱ्याचं लक्षच नव्हतं. तो विचारात गढल्यासारखा दिसत होता. अहो, नवऱ्यानं तिचं हाक मारणं ऐकलंच नाही. अहो, लक्ष कुठे तुमचं? नवऱ्याला हलवून तिनं विचारलं. नवरा सावध झाला. काय ग? मला काही म्हणालीस का तू? तुमचं लक्ष कुठे असतो? इतका वेळ सोनू काहीतरी बोलत होता. बिचारा किती हिरमुसला आणि आता माझ्याही बोलण्याकडे लक्ष नाही तुमचं. हो, नव्हतं माझं लक्ष. डोक्यात काहीतरी विचार असतात. नवऱ्यानं किंचित ओशाळून म्हटलं. क्षमानं भाजीचं ताट बाजूला ठेवलं. नवऱ्याजवळ सरकत तिनं मायेनं विचारलं, काय झालं? ऑफिसमध्ये काही त्रास आहे का? नवऱ्यानं मान हलवली. मग पैशाचं काही लफडं? नाही ग. मग काय? सांगा ना. बोला मोकळेपणी. काय एखादी बाई मनात भरलीये? काय पण तुझ्या शंका? अहो मग काय झालं? गेले कित्येक दिवस मी बघतीये तुम्ही संसारात असून नसल्यासारखे आहात. प्रपंचात तुमचं मन रमत नाहीये का? नाही रमते. काय? तुझं म्हणणं खरंय. मला प्रपंच नको वाटतो. माझं मन रमत नाही. मग पडलात कशाला प्रपंचात? त्यावेळी तसं वाटलं. आता नको वाटतंय. क्षमा अवाक होऊन नवऱ्याकडे पाहत राहिली. 3 मुलं होण्या इतका प्रपंचाचा पसारा वाढवला आणि आता नको वाटतोय प्रपंच. मग तो वाढवलात कशाला असं नवऱ्याला विचारावं असं 10 वेळा तिच्या मनात आलं. पण त्याने एकट्याने पसारा वाढवला हे म्हणणं चुकीचं आहे. आपणही त्याला साथ दिली हा विचार मनात येऊन ती गप्प राहिली. नवऱ्याचं वाढतं अलिप्तपण बघत राहिली. पण त्याला सावरण्याचं तिला जमेना. जे जे होईल ते ते पहावे या भावनेनं ती सुद्धा घरात वावरत राहिली. एके दिवशी सकाळी उठून बघते तो नवरा अंथरुणात नाही. इतक्या लवकर हे का बरं उठले असं मनात येऊन क्षमा घाईनं उठली. घरभर फिरली. नवरा घरात नाही हे लक्षात आलं. पण गेला असेल फिरायला असं वाटून ती चहाकडे वळली. चहा झाला. मुलांना उठवून त्यांचं दूध पाणी झालं तरी नवऱ्याचा पत्ता नाही. मुलांच्या तिघांच्याही सकाळच्या शाळा. तिनं तिघांच्याही आंघोळी आवरल्या. पण आता तिच्या मनानं धास्ती घेतली. मनू एक काम कर राजा, हे बाहेर कुठे दिसतायत का बघ. मनूचं वय 8 वर्षाचं. त्याला आई काय म्हणते तेच कळेना. आईच्या बोलण्यासरशी तो पटकन अंगणात झोकावला. आई दादा अंगणात नाहीयेत. अंगणात नाही रे, बाहेर गणपतीच्या देवळापर्यंत बघून ये. अगं माझी शाळा आहे ना. असू देत, आजच्या दिवस उशिरा जा. पण देवळात हे गेलेत का बघ. मी सुधाला आणि सोनूला शाळेत पाठवते. नको, मी आलो की आम्ही तिघं बरोबरच जाऊ. चालेल. सुधा आणि सोनूनं लगेचच दप्तर बाजूला टाकून खेळायला सुरुवात केली. दादा देवळात नाहीत असं सांगत मनू लगेचच परत आला. क्षमानं त्याला आणखी कुठे कुठे पाठवलं, पण मनू हात हलवत परत आला. क्षमा उठून देवघरात गेली. देवापुढे दिवा लावत तिनं देवापुढे हात जोडले. करता करवता तू आहेस. तू माझं भलंच करशील. फक्त येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मला शक्ती दे. म्हणता म्हणता क्षमाचा नवरा घरी आलाच नाही. सगळे नातेवाईक, मित्र, ऑफिसमधली माणसं तर्कवितर्क करू लागली. तिला नाना प्रश्न विचारू लागली. ती काय सांगणार? त्यांचं दोघांचं कधी भांडण झालंच नाही. त्यांच्यात वितुष्ट आलंच नाही, तर मग सांगायचं काय? एरवी तो हल्ली अलिप्तपणे वागत होता. पण काल रात्री तो आधी मुलांजवळ झोपला, मुलांशी गप्पा गोष्टी केल्या, त्यांच्या पाप्या घेतल्या आणि नंतर तिच्याजवळ आला. हे लोकांना सांगायचं का? हा त्याचा निरोप घेण्याचाच एक प्रकार होता, हे रात्री तिला तरी कुठे जाणवलं होतं. आणि बाकीच्यांना हे सांगून काय उपयोग? ती गप्पच राहिली. सगळ्यांच्या सगळ्या चर्चा, शंका, आरोप सगळं काही झालं. ती आपली शांतच. तिची वयस्कर आई कळवळली. म्हणाली, क्षमे कसं ग हे सगळं सहन करतेस? हे बघ आई, करता करवता परमेश्वर आहे, तो माझं भलं करेल, हे तू सांगितलंस ना मला. अगं तू अजूनही त्यावर विश्वास ठेवतेस? हो, आणि तूही ठेव. माय लेकींचं बोलणं ऐकून सगळ्यांनी कपाळाला हात लावला.
क्षमा बोलते ते मानभावीपणाचं की मनापासून हेच कोणाला कळेना. 3 लहान मुलं घरात, नवरा घर सोडून गेलेला. हिला काहीच काळजी वाटत नाही. खुशाल परमेश्वरावर भार घालते. काय म्हणावं हिला? पण प्रत्यक्षात कोणीच काही म्हटलं नाही. आहे ना करता करवता तिचा परमेश्वर, मग करेल तो. आपण पामर काय करणार? असं म्हणून एकेकानं काढता पाय घेतला. क्षमाच्या सासू सासऱ्यांचा जीव नातवंडांकरता तुटत होता. आपली सून काय करेल? मुलांना खायला काय घालेल? मुलं मोठी व्हायचीत, त्यांची शिक्षण, लग्न कार्य, एक का गोष्ट आहे? काय करेल ती? सासू सासऱ्यांनी क्षमाला 10 तऱ्हांनी छेडलं, डोळ्यात पाणी आणलं. क्षमा सुद्धा थोडी आतून हल्ली, पण तरीही शांत राहिली. मनातून तिला वाटत होतं, खरं तर ज्यानं मुलांना जन्म दिला त्याला हे प्रश्न पडायला हवे होते. मुलांची, बायकोची चिंता वाटायला हवी होती. तो खुशाल निघून गेला, आता तुम्ही का उगाच चिंता करता? असं सासू सासऱ्यांना विचारावं. पण त्यांच्या पोटातील माया जाणून ती गप्प राहिली. आम्ही दोघं इथं राहू का तुला सोबत म्हणून? पण आमचा भारच होईल तुला. काय करू? तुला काय वाटतंय? सासऱ्यानं विचारलं. क्षमाबाई, संकोच करू नकोस. खरंच राहू का इथे? राहिलात तर मला आनंदच वाटेल. पण मामंजी, खरं तर भार हा ज्याचा त्यानंच व्हायचा असतो. आता ह्या वयात तुम्ही कुठे तो अंगावर घेता? खरंच सांगते, परमेश्वर माझा पाठीराखा आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही गावाला गेलात तरी चालेल. मला कधीही गरज लागली तर मी प्रथम तुम्हालाच हाक मारीन. इतकं स्पष्ट बोलल्यावर म्हातारा म्हातारी उठले आणि डोळ्यातून पाणी काढत गावाला निघून गेले. जाताना थोडेसे पैसे त्यांनी तिन्ही नातवांच्या हातावर ठेवले. एवढं तरी आम्हाला नातवंडांकरता करू दे, नाही म्हणू नकोस. क्षमा काही बोलण्यापूर्वीच क्षमाच्या सासूनं बजावलं. आता घरात क्षमा आणि तिची 3 मुलं उरली. थोरला मनू 8 वर्षांचा आणि सोनू 3चा. मधली सुधा 5 वर्षांची. बाबा कुठेतरी गेलेत एवढंच तिघांना कळत होतं. एक दिवस सोनूनं विचारलं, आई ग दादा कधी येणार? क्षमानं फक्त देवघराकडे बोट दाखवलं. सांग ना ग दादा, त्या देवाला ठाऊक. पण ते कुठे गेलेत? सुधानं चौकशी केली. क्षमानं परत एकदा देवघराकडे बोट दाखवलं. असं काय ग सारखं देवघराकडे बोट दाखवतेस? सांग ना नीट. अगं सुधा, जे मला ठाऊक नाही त्याचं उत्तर मी काय देऊ? आणि हे बघा, ते जसे गेले तसेच परतही येतील. पण तोपर्यंत तुम्ही मला त्यांच्याबद्दल काही विचारायचं नाही. काहीही न कळताच तिघांनीही माना हलवल्या. मुलं शाळेत गेली की क्षमा घरातल्या डब्यांकडे पाही, कपड्यांकडे पाही, पैशांचा अंदाज घेई. दिसामासांनी सगळंच खालावत होतं. हे सगळं आता आहे, ह्यानंतर काय? पण हा विचार मनात आला की ती देवाला हात जोडी आणि पुढच्याच क्षणी स्वतःला कामात जुंपून घेई. विचार करायलाही वेळ मिळणार नाही इतकी कामं तिनं स्वतःला लावून घेतली. मुलांच्या अभ्यासात मन घातलं. दिवसभर घरातली बारीक सारीक कामं ती करी. 2 महिने झाले. क्षमाच्या नवऱ्याचा ठावठिकाणा नव्हताच. घराला त्याच्या नसण्याची सवय झाली. मधून मधून सासरचे, माहेरचे कोणी ना कोणी भेटायला येत, हसते परहसते क्षमाला मदत होईल असं काहीतरी देत. कधी पैसे, कधी कपडे, तर कधी धान्य. क्षमा मागतही नव्हती, पण आता नाही सुद्धा म्हणत नव्हती. परमेश्वरच या सगळ्यांना मदत करण्याची बुद्धी देतो आहे, ही मदत नाकारण्याचा मला अधिकार नाही, ह्या भावनेनं ती सर्व स्वीकारत होती. नातलगांना तिच्याकरता काहीतरी केल्याचं समाधान मिळत होतं. फक्त कोणी क्षमा करता हळहळ व्यक्त केली की तिला आवडत नव्हतं हे लक्षात आल्यावर आलेला मनुष्य तिच्या नवऱ्याचं नावही न काढता इतर गप्पा गोष्टी करी. एक दिवस क्षमाला तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमधून बोलावणं आलं. नवऱ्याचं ऑफिसमध्ये काही पत्र वगैरे आलं की काय, का त्याचा काही पत्ता लागलाय, असे विचार तिच्या मनात चमकून गेले. पण लगेचच तिनं स्वतःला सावरलं. तिन्ही मुलांना घरात बसवून बाहेरून कुलूप लावून ती ऑफिसात गेली. तिला तिथल्या लोकांनी ओळखलं. तिची खुशाली विचारली आणि केबिनमध्ये साहेबांकडे तिला पाठवलं. या. साहेबांनी तिचं स्वागत केलं आणि खुर्चीकडे बोट दाखवलं.
ती खुर्चीवर बसली. कसं काय चाललंय तुमचं? ठीक आहे. आम्हाला असं वाटलं की तुम्ही ऑफिसकडे पैशाची वगैरे मागणी कराल. न मागताही तुम्ही द्याल अशी मनातून खात्री होती मला. साहेब हसले. त्याकरताच बोलवलं तुम्हाला. साहेबांनी त्यांच्या टेबलावरचे काही कागदपत्र खालीवर केले आणि एक कागद समोर ठेवत ते म्हणाले, आज 3 महिने झाले काळेंचा रजेचा अर्ज वगैरे नाही आणि आता यापुढे येण्याची शक्यताही नाही. तेव्हा त्यांची एकूण सर्व्हिस, त्यांच्या झालेल्या रजा वगैरेंचा विचार करून आम्ही त्यांचे हिशेब काढले. ते तुम्हाला सांगून सगळे पैसे तुमच्या स्वाधीन करावे असा आम्ही विचार केला, म्हणून बोलावलं. मी आभारी आहे आपली, कारण आता मला पैशाची खरोखरच गरज भासायला लागली आहे. ती कल्पना आहे आम्हाला. फक्त त्यांचं नाव इथून कमी केलं जाईल हे तुम्हाला कसं सांगावं असं वाटत होतं. त्यातूनही समजा ते पुन्हा आले तर आपण त्यांना पुन्हा नोकरीत घेऊ. फक्त ती नवी नेमणूक होईल. मी स्पष्ट बोलतो म्हणून गैरसमज करून घेऊ नका. ह्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत सर. त्यात समज गैरसमज कसले? पण मी आपल्याला एक विनंती करू का? बोला. मला तुमच्या ऑफिसात नोकरी देता येईल? मी मॅट्रिक आहे. टायपिंग शॉर्ट हँड शिकतेय. अरे वा, तुम्ही अर्ज द्या ना. क्षमानं लगेचच अर्ज लिहून दिला. घरी आल्यावर हातातला चेक देवापुढे ठेवत तिनं हात जोडले. थोड्याच दिवसात नवऱ्याच्या ऑफिसात क्षमा नोकरीला लागली. आता दिवसांना जणू पंख फुटले, चाकं लागली. पहाटे उठलं की तिच्या हातांची झटपट हालचाल सुरू होई. तिने मुलांच्या सकाळच्या शाळा, त्यांना उठवणं, त्यांचं सगळं आवरणं, त्यांची दप्तरं, डबे भरणं, त्यांना वेळेत शाळेत रवाना केलं की लगेच त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी पोळी भाजी करणं, घरातला केरकचरा, धुणीभांडी करणं. तोपर्यंत ऑफिसची वेळ झाली की घाईघाईनं स्वतःचं आवरून ऑफिसला जाणं. ऑफिसमध्ये खुर्चीवर टेकलं की हुश्य करेपर्यंत मिळेल तेवढीच विश्रांती, की लगेच टेबलावरच्या ट्रेमध्ये टायपिंगचे कागद यायला लागत. संध्याकाळी मुलं आपली वाट पाहतात हे क्षमाला ठाऊक होतं. बिचारी ती तिघजण अकालीच शहाणी झाली होती. दिवसभर दंगामस्ती न करता, भांडाभांडी न करता तिघजण एकमेकांशी खेळत, आईनं झाकून ठेवलेली पोळी भाजी आपापल्या ताटल्यांमध्ये वाढून घेत आणि जेवण झाली की ताटल्या मोडीमध्ये नेऊन ठेवत. शेजाऱ्यांनाही मुलांचं हे शहाणपणाचं वागणं ठाऊक झालेलं होतं. एवढीशी मुलं पण किती जबाबदारीनं वागतात याचं त्यांना नवल वाटे. आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखतो एवढंच म्हणून ते शांत राहत. कारण या पलीकडे त्यांनी काही केलेलं क्षमाला आवडलं नसतं हे त्यांना ठाऊक होतं. माझे भोग माझे आहेत, ते मला भोगायला हवेत. हा तिचा हटवादीपणा वाटला तरी तो खरा होता. त्यामुळेच सगळ्यांच्या मनात क्षमाबद्दल कौतुकाची भावना होती. क्षमाला आजूबाजूची लोक काय म्हणतात याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. कोणी किंचित जरी सहानुभूती दाखवली तर ती तिला आवडत नसे. एकदाच तिची बहीण म्हणाली, किती ग पोरं शहाण्यासारखी वागतात. वागायलाच हवं. मला नोकरी करायला हवी, मग मुलांनी शहाण्यासारखं वागायलाच हवं, क्षमानं सांगितलं आणि म्हणाली, अगं करता करवता तो आहे, तोच सगळ्यांना बुद्धी देतो आणि भलं करतो. बहिणीनं तिच्यापुढे हात जोडले. मुलांची वय वाढायला लागली तसतसे त्यांचे खर्चही वाढायला लागले. वह्या, पुस्तकं, कपडे, फी, किती आणि काय काय मागण्या यायला लागल्या. त्या भागवणं गरजेचं होतं. त्यातच आपल्याला वडील नाहीत म्हणून अमुक एक मिळत नाही ही भावना मुलांमध्ये यायला नको होती. त्यामुळे क्षमाची दुहेरी कसरत सुरू होती. तरीही तिनं टायपिंगचं एक जुनं मशीन आणून ती कामं करून द्यायला सुरुवात केली. पैशाची आवक थोडीशी वाढली. मुलांना आईच्या कष्टांची जाणीव होती. आईला त्रास होऊ नये याची ती काळजी घेत. तरीही कधीतरी एखादी वेळ अशी येई की क्षमाच्या डोळ्यात पाणी येई. विशेषतः सोनूचे प्रश्न तिला कासावीस करत. एकदा सोनू रात्री जेवताना विशेष काही बोललाच नाही. याच्या डोक्यात कसले तरी विचार घोळत असावेत हे क्षमाच्या लक्षात आलं. सोनू आज काय झालं रे? काही नाही. मग बोलत का नाहीस? आई ग. हा बोल ना. दादा कुठे गेले ग?
मला माहित नाही. त्यांनी आपल्याला तसं सांगितलं नाही. पण काय रे, आज काय हे तुला आठवतंय? अगं गौतम बुद्धाची गोष्ट बाई वर्गात सांगत होत्या ना, तर गौतम बुद्धाने संसाराचा त्याग केला असं त्यांनी सांगितलं. मनू आणि सुधा सुद्धा हातात घास तसाच ठेवून सोनूकडे पाहत राहिले. क्षमानं शांतपणे विचारलं, हं मग? तेव्हा ना आई, माझ्या शेजारचा मोहन मला हळूच म्हणाला, तुझे वडील पण घर सोडून गेलेत ना रे? बोलता बोलता सोनूचे डोळे भरून आले. आई, दादा खरंच घर सोडून गेलेत का? पण आपण लोकांना कशाला सांगतो हे? मग काय सांगायचं आई? ते मेले तर सोनू. क्षमाचा आवाज चढला आणि डोळ्यातलं पाणी आवरत ती जेवताना उठली. तिघही मुलं कावरीबावरी झाली. सोनूनं असं बोलायला नको होतं असं मनूला वाटलं. पण तरीही त्याच्या मनानं पलटी खाल्ली. आता दादा घरातून निघून गेले त्याला 5 वर्ष झाली. नेमकं त्यांचं काय झालंय? कदाचित ते असतील किंवा नसतीलही. खरं तर कदाचित मेलेही असतील. त्यांनी इतक्या वर्षात कधी स्वतःची खुशाली कळवली नाही किंवा घरातल्यांची चौकशी केली नाही. ते जिवंत आहेत की नाहीत हे तरी कुठे ठाऊक आहे. मग आईला इतकं वाईट वाटायला काय झालं? आज त्यांच्यामुळेच किती कष्ट भोगावे लागतायत. पण तरीही सोनूने असं बोलायला नको होतं. सुधानं सोनूच्या पाठीत दणका घातला आणि म्हणाली, सोनू, आईशी असं काही बोलायच्या आधी तू आमच्याशी तरी बोलायचंस. आईला बघ किती वाईट वाटतंय. सोनूलाही आपलं जरा चुकलंच असं वाटत राहिलं. पण सगळ्यांना आपले दादा घर सोडून गेलेत हे ठाऊक आहे याचा त्याला अपमान वाटला. गेल्या वर्षी वर्गातल्या अरविंदचे वडील अपघातात गेले तर सगळे बिचारा म्हणून त्याच्याकडे पाहतात. मग आपल्या दादांचंही असं काहीतरी झालं असेल तर? पण आईला रडू आलं. आपण उगीच काहीतरी बोललो ही जाणीव सोनूला त्रास देऊ लागली. तो रडत राहिला. त्याला जवळ घेऊन क्षमा अंथरुणात आडवी झाली. पण तिचं मन तळमळत राहिलं. नवरा घर सोडून गेला त्या गोष्टीला 5 वर्ष झाली. कधी मागे वळूनही पाहिलं नाही. फक्त एकदा मीच विचारल्यानंतर म्हणाले, माझं मन प्रपंचात रमत नाही. मग त्यांना काय हवं होतं? कशात त्यांचं मन रमत होतं? माझंच चुकलं. मी त्यांना विचारायला हवं होतं. त्यांना नेमकं काय हवंय ते तरी मला कळलं असतं. पण त्यांनी तरी मला विश्वासात का घेतलं नाही? का नाही माझ्याशी मोकळेपणाने बोलले? मी त्यांना अडवलं असतं? आणि मी कोण अडवणार आहे? सगळं त्याच्या इच्छेने चालतं. करता करवता तो आहे हे समजतं. तरी वाईट वाटतं, की मला न सांगता हे निघून गेले. कुठे गेले? काय करतायत? कसं कळणार? कुठेही असोत, सुखी असोत. आणि आज हे पोरगं भलतंच बोललं. कदाचित तसं असेलही, पण जोपर्यंत मी पाहिलं नाही, मी खरं कसं मानू? पण मला खात्री आहे, ते आम्हाला भेटण्याच्या ओढीनं परत येतील. हा विचार मनात आला आणि क्षमाचं मन शांत झालं. ती सकाळी उठली तेव्हा तिला नेहमीच्याच पद्धतीनं वागता बोलताना पाहून तिन्हीही मुलांना हायसं वाटलं. बघता बघता मनू मॅट्रिक झाला. त्याला नोकरी करून पुढचं शिक्षण करायचं होतं. पण क्षमानं नोकरी करायला विरोध केला. अगं आई, तू किती वर्ष अशी एकटी कष्ट करशील? मी निदान माझ्या फी पुरते पैसे मिळतील एवढं तरी करतो. मनून विनवलं. हे बघ, तुझ्या मार्कांवरून तुला शिष्यवृत्ती मिळेल हे निश्चित आहे. तुझा रिझल्ट लागला तेव्हा मामांनी, काकांनी तुला भेट म्हणून कपडे दिलेत, बाकीच्यांनी रोकड दिलीये. त्यातून तुझ्या वह्या पुस्तकांचा खर्च सहज निघेल. मनू, चांगला शिकून मोठा हो. मला तेवढंच हवंय. कष्टाला मी घाबरत नाही. त्या कष्टाचं चीज तुम्ही करा. हाच संवाद सुधाच्या आणि सोनूच्या वेळी सुद्धा घडला. तिघही मुलं चांगली शिकली. भराभरा त्यांना नोकऱ्याही लागल्या. क्षमानं तिघांची लग्नही केली. निवृत्तीनंतर काय करायचं याचे विचार तिच्या मनात हळूहळू यायला लागले. आणि एक दिवस क्षमाचा नवरा अचानक आला. दोन्ही मुलांनी त्याला ओळखलंच नाही. सुनांची तर गोष्टच सोडा. आई आहे घरात.
हो आहे. मनून दारातून बाजूला होत सांगितलं आणि आईला हाक मारली. आले म्हणत क्षमा बाहेर आली आणि दारात नवऱ्याला पाहून क्षणभर थबकली. किंचित रापलेला रंग, थकलेली शरीरयष्टी, पांढरे शुभ्र केस. हा आपला नवराच ना? पण लगेचच स्वतःला सावरत म्हणाली, मनू सोनू, तुमचे दादा या आत. आणि ती आत निघून गेली. आपण काय करावं हे मनू सोनूला कळेना. इतक्या वर्षांनी घरी आलेल्या माणसाचं स्वागत कसं करतात? रागावून, भांडून का प्रेमानं? पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर आठी उमटली. इतकी वर्ष यांनी आमची विचारपूसही केली नाही आणि आता का आलेत? त्या दोघांच्याही बायका त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कुतूहलानं निहाळत होत्या. ते लक्षात आल्यावर दोघंही आत निघून गेले. त्यांच्या बायका सुद्धा पाठोपाठ गेल्या. श्रमानं चहा करून आणला. नवऱ्याच्या हातात कब्बशी दिली. तो चहा पिताना वर्तमानपत्र चाळू लागला. इतक्या सहजतेनं की मधल्या वर्षातल्या घडामोडी झाल्याच नाहीत. तो घरातला कर्ता पुरुषच आहे असं वाटावं. क्षमा स्वयंपाकघरात जाऊन नेहमीप्रमाणे काम करत राहिली. मुलं सुना अस्वस्थ झाले, चुळबुळत राहिले. मनूनं फोन करून सुधाला ही बातमी दिली आणि आत येऊन क्षमाला जाडलं. त्यांना घरात कशाला घेतलंस? कोणी घेतलं? दार तर तूच उघडलंस. कशा करता आलेत ते? अरे मला काय ठाऊक? मी त्यांना बोलावणं धाडलं होतं. चहा कशाला दिलास त्यांना? नको द्यायला. आपल्या दारातून कोणी भिकारी तरी विनमुख पाठवलाय का आपण? क्षमाचं नेहमीसारखं शांत बोलणं ऐकून सोनू अधिकाधिक अस्वस्थ होत होता. इतक्या वर्षांनी हा माणूस आला. आई कोणताही निषेध न दर्शवता खुशाल या म्हणते, त्याला चहा देते. तोही आपला आरामशीरपणे चहा पितोय, पेपर वाचतोय. अरे हे चाललंय तरी काय? मनूची चिडचिड वाढली. आता पुढं काय? त्यानं चिडून विचारलं. काय? ते इथंच राहणार की काय? विचार त्यांना. तुझं काय म्हणणं आहे? मी काय रे म्हणणार? करता करवता तो. हे बघ आई, हे तुझं तत्वज्ञान आम्हाला पाठ आहे. तो परमेश्वर तुझं भलं करील ही तुझी श्रद्धा आहे. काय भलं गेलं ग त्यानं तुझं? आयुष्यभर गुराढोरासारखे कष्ट करत आलीस. काय भलं झालं तुझं? पण ते जाऊ देत. तू त्यांना इथे राहायला विरोध कर. अरे आजवर कशाला विरोध केलाय मी? जे पुढं येईल ते स्वीकारलं. वडिलांनी सांगितलं त्याच्या गळ्यात माळ घातली. तुम्ही तिघं झालात. तुम्हाला स्वीकारलं. हा माणूस निघून गेला, परिस्थितीला तोंड दिलं. आजवर कशाला मी विरोध केला? हे तर संचिताचं कौतुक. आपण ते फक्त बघायचं. म्हणजे ते तुला घरात हवेत? मी कुठे तसं म्हणतीये? जसं त्या परमेश्वराच्या मनात असेल तसं. एवढी वादावादी होऊन सुद्धा क्षमाचा नवरा त्या घरातच राहिला. जेवताना सगळ्यांबरोबर शांतपणे जेवला. मुलांची त्यानं जुजबी चौकशी केली. क्षमाशी थोडंफार बोलला, पण कोणीच प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर तोही गप्प झाला. जेवण झाल्यावर दोघी सुना आपापसात कुजबुजत हसत होत्या. थोड्या वेळानं मनू सोनू सुद्धा त्यांना सामील झाले. आता आई दादा एकत्र झोपतात की काय ह्या विचारानं त्यांना घेरलं. पण क्षमाच्या ते लक्षात आलं. तिनं थोरल्या सुनेला सांगितलं, दादांची गादी आतल्या खोलीत घाला. मी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये झोपीन. तरीही सुनांच्या चेहऱ्यावर हसू होतच. रात्री आपण झोपल्यावर सासू उठून आत गेली तर? पण हे बोलून दाखवण्याजोगं नव्हतं. दोघीही आपापल्या खोल्यांमध्ये गुडूप झाल्या. आपला नवरा इतकी वर्ष कुठं होता? काय करत होता? आता परत का आला? अनेक प्रश्न डोक्यात घेऊनच क्षमा अंथरुणावर पडली. खरं तर हे नवऱ्याचं हक्काचं घर, पण आज एखाद्या चोरट्यासारखी त्याची अवस्था आहे. थकलेला खूप दिसतोय. काय कष्ट केले? काय खाल्लं प्यायलं? कुठे झोपला? कुणास ठाऊक. विचारावं का? पण नको. काय काय ऐकावं लागेल. आणि आजच काय घाई आहे? कळेल हळूहळू. पण एक निश्चित, तो इथं राहिलेला मुलांना आवडणार नाही, पण म्हणजे मला आवडणार आहे? मनात आलेल्या प्रश्नानं क्षमा दचकली. झोपेची आराधना करू लागली, पण झोपेनं तिच्याकडे पाठच फिरवली. दुसरा दिवस उजाडला. आज रविवार असल्यानं सगळे घरातच होते. नेहमीप्रमाणे घरातले व्यवहार चालू झाले. फक्त
त्यात एक कप चहा, एक पोह्याची बशी, एक जेवणाचं ताट अशी भर झाली होती. तो फारसा कोणात मिसळला नाही. फक्त पडल्या जागेवरून तो सगळ्यांकडे डोळे भरून बघत होता. त्याला बरं नाही का विचारावं, जरूर असेल तर औषध आणावं असं क्षमाच्या 10 वेळा मनात आलं. पण मुलं घरात वावरत आहेत हे लक्षात घेऊन ती गप्प होती. सोमवारी सकाळी सगळ्यांचीच नेहमीप्रमाणे घाई गडबड सुरू झाली. अजून नवरा उठून बाहेर आला नाही म्हणून क्षमानं मनूला हातात कब्बशी देत सांगितलं, त्यांना नेऊन दे. येतील की ते इथं. मनू कुरकुरला. मनू, देतो बाई देतो. मनू चहा घेऊन गेला आणि लगेचच मोठ्यानं ओरडला, आई चटकन ये. त्याच्या स्वरातली भीती जाणून क्षमा घाईनं धावली. तिच्या पाठोपाठ सोनू सुद्धा. तिचा नवरा मरून पडला होता. शांत चेहरा, झोप लागल्यासारखा, पण अचेतन. सगळे घामाघूम झाले. त्याला हलवलं, पण तो सगळ्याच्या पलीकडे गेला होता. त्याच्या जवळच त्याची हँडबॅग होती आणि एक कागद तिथे फडफडत होता. मनून सहज तो कागद उचलला आणि तो मोठ्याने वाचू लागला. मी झोपेच्या गोळ्या खाऊन स्वखुशीनं आत्महत्या करत आहे. आपल्या घरी मुलाबाळांमध्ये बायकोजवळ जाऊन मरायचं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी इथं आलो, राहिलो. माझ्या घरी क्षमानं सांभाळलेला संसार डोळे भरून पाहिला. समाधान झालं. सोबतची हँडबॅग क्षमाला आणि मुलांना मी त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून देत आहे. डबडबलेल्या डोळ्यांनी क्षमानं नवऱ्याच्या हँडबॅगमध्ये पाहिलं. तिनं डोळे पुसत ती उघडली. आत बॅग भरून नोटा होत्या. 10च्या, 50च्या, 100च्या, 500च्या व्यवस्थित लावलेल्या. त्याच्या खाली एक प्लॅस्टिकची पिशवी, त्यात सोन्याची वळी, सोन्याचे लहान मोठे तुकडे. केवढी तरी जड पिशवी होती ती. आणि त्याच्याही खाली वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवलेला एक फोटो. ती आणि तिची तिन्ही मुलं. बॅग उलटी-पालटी केली, पण पैसे, सोनं, फोटो एवढंच. याशिवाय काहीही नाही. इतकी वर्ष कुठं होता? काय करत होता? पैसे कसे मिळवले? किती? हे सोनं कुठलं? किती आहे ते? आणि एवढा सगळ्यांवर अन्याय झाल्याचं जाणवत होतं, तर अन्याय केलाच का? फोटो जवळ बाळगला आणि अन्यायाचं परिमार्जन करावंसं वाटलं, म्हणजेच सगळ्यांची नेहमी आठवण येत होती. मग यापूर्वीच का नाही आला? आणि एकदम मरण्याच्या तयारीनं का आला? मुलाबाळांमध्ये 4 दिवस काढावेसे वाटले नाहीत का त्याला? कशाचं उत्तर आणि कोण देणार होतं? सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. आई अगं, काय ग हे? सोनूनं स्तब्ध झालेल्या क्षमाला विचारलं. मी काय सांगू? करता करवता तो आहे. नकळत सगळ्यांचे हात आकाशाकडे नजर टाकत जुळले. आईच्या ह्या आवडत्या तत्वज्ञानाची प्रचिती मुलं घेत होती.